त्यांनी प्रत्येक झाडाला गुरु केलं, त्यांनी एखाद्या व्यक्तीला गुरु केलं. मग ती एखादी व्यक्ती वाईट वागणारी असेल, नालायक असेल, एवढा एखादा रस्त्याने चालतो, हिंडतो, बोंबलत हिंडतो आणि आयुष्याचा महत्वाचा क्षण, महत्वाचा दिवस वाया घालतो, तो त्याच्या आयुष्याचा वाया घालतो. पण दत्तगुरूंनी एक क्षणही वाया घातला नाही. मग त्या बेवड्याकडे पाहायचे, अहो हात दोरी काही चालत नाही, पाठी लिहिली डाव्या साईडने चाला आणि हा मिनिटात साईड मध्ये तू एकदा इकडे असतो, एकदा इकडे असतो, एकदा इकडे असतो, एकदा इकडे असतो. मग त्याची ती परिस्थिती पाहून गाड्या थांबायच्या. पोलिसांना शेट्टी मारल्या लवकर थांबत नाही. आता पेताड रस्त्याने चालला का गाडी मग थांबा भाऊ, याचा काय भरोसा आहे, कधी कुठं घुसेल सांगता येत नाही. मग दत्तानी काय केलं, त्याला गुरु केलं. काय गुरु केलं म्हणजे असा दिसला ना आपली माघार, आपल्याला थांबायचं. मग माघार हे कुठं हे कळलं गेला ना, ते कोणाकडून कळलं याला, पेताडाकडून कळलं. मग दत्तानी काय केलं, पेताडाला गुरु केलं. बरोबर लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला काय सांगतो मी, तुमची ही भाग्योदय शाळा कितीला भरते, कितीला सुटते याच्याकडे फार लक्ष देऊ नका. आयुष्यात तुमच्या ज्या बसने येता त्या बसचा ड्रायव्हर सुद्धा काय करा, गुरु करा. विचारू का, हो दादा त्याला किती गेले, किती पेट्रोल लागतो, विचारलं तुम्ही, तुम्हाला हाकून देईन काय उतर खाली म्हणा का ते उलट काय भारी पोर मला कोणीच विचारित नाही. पण या पोराने विचारलं किती पेट्रोल लागतं, कशी गाडी आहे, या गाडीला किती खर्च आला, मग गेल्या महिन्याला किती खर्च येतो, तुम्हाला किती पैसे भेटते विचारलं. ते तुम्हाला म्हणा का तुला काय करायचं, ते उलट काय करील, चांगलं पुढच्या टायमात तुम्हाला कुठं बसवीन, पुढच्या सीटवर बसेल, शेजारी बसेल, त्याला टाइमपास लागतो ना. येताना तमाशातून पिक्चरचे गाणी ऐकून ऐकून तुमचं डोकं आउट झालं की नाही. आता म्हणजे शाळा कोणाची, भाग्योदयची. गाणं कोण लावित, ड्रायव्हर लावितो. ड्रायव्हरला कोणते गाणी आवडतात, हेच चाललं. त्याला काय दत्ताची गाणी आवडतात का, नाही, त्याला आधी येडाबाईची गाणी आवडतात. आणि मग ते गाणी लागला त्याला तुम्हाला ऐकू ऐकू तेच पाठ होतं. दत्ताची आरती कोणाची पाठ आहे, नको बाबा आपण कधी पाठच केलं नाही, कारण ती कधी लागलीच नाही आपल्या गाडीमध्ये. मग त्यांनी काय होईल, तुमची बुद्धी काय होईल, चौकस होईल. कशी होईल, चौकस होईल. हा रस्ता आहे, हा रस्ता पहिला खराब होता, मग विचारायचं का हा रस्ता कुणी केला. मग कुणीतरी तुम्हाला सांगेल की हा जिल्हा परिषदचा आहे, हा पंचायत समितीचा आहे. मग कोणतरी सांगेल डांबर तर चांगला टाकला. मग तुम्हाला कोणतरी सांगेल त्याचे प्रकार असतात, त्याला प्रकार असतात, मग त्याला खर्च असतो, मग त्याला खर्च किती असतो. मग याने काय होईल, तुमच्या ज्ञानात काय होईल, भर होईल का तुमचा डिलीट होईल, होईल भर होईल. ती भर झाली तुमच्या आयुष्यामध्ये कधी विसर का तुम्ही, नाही विसरणार. मग हे असं करता 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 माणूस काय होतो, माणसाचा व्यक्तिमत्वाचा विकास होतो. काय होतो, व्यक्तिमत्वाचा. दवाखान्यात गेले, तुमच्या आजीला दवाखान्यात घेऊन गेले. आता तर काय आजी कमी जाते, तुम्ही जास्त जाता दवाखान्यात, आजीच तुम्हाला घेऊन जात दवाखान्यात. काय म्हणत जातात का, कारण तुम्हाला आरोग्याची काळजी झाली नाही ना. तुमच्या आरोग्याची काळजी तुमच्या घराने करावी, शाळेत येतोवर शिक्षकांनी करावी. आणि मग गेले दवाखान्यात गेले, आजीला घेऊन गेले आणि मग डॉक्टरांनी तपासलं, डॉक्टरनी औषध दिली, आजीशी बोलले. आता तुम्ही मला तुमचं डॉक्टरला काही घेणं नाही, कारण तुमच्याकडे पैसे नसतात आणि तुम्ही फक्त बरोबर आले. मग आजीने तुम्ही औषध घेतले, तुम्ही बाहेर बसले, आले घरी. त्याच्यापेक्षा तुम्ही गेले आजी बरोबर, डॉक्टर तपासला असताना डॉक्टर काय लावलो, हो ते बिप्या पडत असतं. अहो आम्हाला शिकवलं शाळेत, आम्हाला शरीर रचनाशास्त्र आहे ना, आपल्याला शरीर क्रियाशास्त्र आहे, माणसाला ब्लड प्रेशर किती असतं, माणसाचा नाडीचा वेग किती असतो, शिकवतात ना तुम्हाला, निर्माता नाही. तुम्हाला काही दिवसांनी असे ते पट्टे बांधून ठेवा लागेल पाठीवर. मग आता तुम्हाला दवाखान्यात गेले, मग डॉक्टर म्हणले अहो तुमच्या आजीला खूप ताप आहे. किती ताप आहे डॉक्टर साहेब, विचारलं तुम्ही. डॉक्टर म्हणा होय बाय म्हणून का, नाही डॉक्टरला उलट वाटेल, अरे वा 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 ये बस बस बस. त्याच्याकडे चॉकलेट नसतं, पण असलं तर देईन तुम्हाला चॉकलेट आहे. नाही तर मग म्हणा वा 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 किती होते. मग तुम्ही म्हणता ना कोणत्या शाळेत आहे, भाग्योदय शाळेत. मग शाळेचं नाव निघलं की नाही, शाळेत जाहिरात झाली की नाही ऑटोमॅटिक. जाहिरात किती रुपयात केली तुम्ही, फुकट गेली ना. मग शाळेत काय म्हणा, अहो शाळेला आलो मी, हो भोले सर भोले सर, अहो तुमचा जे सातपुते भेटला होता मला, हा का पोरा राव म्हणले. मग भोले सरची मान टाईट होईल का, घोटाळा झाला म्हणते का नाही तर वा 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 वा. तर सगळे भोले सरची तब्येत पाहून मला वाटलं शाळेचे पोरं सगळेच तब्येत होण्याची घोटाळा झाला इथे मला तो उलट. आणि मग तुम्ही विचारलं हो सर किती ताप आहे, मग डॉक्टरने सांगितलं 102 ताप आहे. आपण मग तुम्ही काय विचारायचं माझ्यासारखं, अहो 102 काय, 102 लिटर का मीटर. डॉक्टर तुम्हाला चौकस मुलांना बरं का, चौकस माणसाला नाही का. समजा मी गेलो ना म्हणते माझ्याकडे नाही म्हणते, पण मुलगा एखादा बालक तुम्हाला काय म्हणते
म्हणतात बालक आणि आम्हाला काय म्हणतात पालक. पालकाला अधिकार नाही. अधिकार कोणाला आहे? पालकाला अधिकार आहे. चुका करण्याचा अधिकार कुणाला आहे? 18 वर्षापेक्षा लहान लोकांच्या चुका या कायद्यामध्ये क्षम्य करत नाही. म्हणजे 18 वर्षापेक्षा छोट्या मुलाला झालेल्या त्याच्याकडनं चुका याला कायद्याला फार मोठ्या गोष्टीमध्ये नाजुकता असते. का? कारण तुमचं वय कशाचं आहे? शिकण्याचं. कशाचं आहे? शिकण्याचं. मग शिकणं फक्त शाळेतच पाहिजे का? नाही. समजा तुम्ही घरी गेली, आई भाकरी टाकली, बरोबर आहे की नाही? तुम्ही कधी स्वयंपाकघरात जाऊन बघितलं का आई कशी भाकरी करते? नाही बघितली. केली कधी तुम्ही भाकरी? का नाही केली बरं तुम्ही? केली का? नाही नाही. तुम्हाला सांगू ना, केली म्हणणारे आहेत ना, योगा दाटून मोठी आपल्या म्हणतात बरं का. तुम्हाला सांगतो खरं, कुणी कधी केली नाही. मग तुम्ही जर केलीच नाही भाकरी तर तुम्हाला आयुष्यात भाकरी करता येईल का? नाही. मग तुम्ही काय करायचं? समजा शनिवार आहे ना, आता आज तो उपास आहे बरोबर, बापाला उपास आहे, तुम्हाला नाही उपास का? तुम्हाला कोणता उपास आहे? खिचडी केली खायची फक्त बस, बाकी काय घेणे खिचडी खायला म्हणजे काय का असं काय घेणं पडत? दत्ताची असू नाही तर अजून कोणत्या एका देवाची असू, आपलं काय करायचं? खिचडी खायला भेटली बस, आज काम झालं आपलं, तर काय घेतली. पण आता समजा ज्या दिवशी आई भाकरी घेतली, पुढच्या शनिवारी गेली, मग तुम्ही पोरं असो पुरी असो, कारण सध्या मुलींना भाकरी थापायची गरज कमी लागणार आहे. मुलाला भविष्यात भाकरी थापल्याशिवाय दुसरं काही कामच राहणार. कारण तिकडं जा तिकडं 50% मुलींना आरक्षण राहणार आहे. आणि मग अनारक्षित जागा कुठे आहे? घरामध्ये. स्वयंपाक घरामध्ये आरक्षण आहे का तिथं? की स्वयंपाक घरात बाईने स्वयंपाक करावा असं लग्नात कुठं म्हणलं बामण म्हणला